केव्हा बी आम्हाला पोलीस स्टेशनमधून सहकार्य केव्हा बी होते. आमच्या गटाई कामगारापासून तर आम्हाला यायनी इतकं हेच समजेल आहे, खाली फक्त आश्वासन पुरतं काम केलेलं यायला. साहेब आले तर पहिले साहेब बदलले का? हां ते साहेब बदलले. एक मिनिट माझं ऐकून घ्या. मी फक्त एवढंच आहे, तुम्ही तुमचं आंदोलन चालू ठेवा. ऐका 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 नाही तर तुम्ही बोला नाही. बोला 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 आपण जे आमचं कर्तव्य आहे पोलीस डिपार्टमेंटला परेशान करायचं नाही. फक्त एवढं करा, बाकी आमचं सहकार्य राहील तुम्हाला. या रस्त्याच्या या पट्टीच्या पलीकडे कोणी जाणार नाही याची गॅरंटी देतोय. पण जर तुमच्या रस्त्याच्या त्या कोणची बसला का कोणत्या याच्याला एकही गालबोट लागणार नाही इतकी गॅरंटी आमची आहे. रस्ता वगैरे अडू नका. मधून जर कोण भेटायला जर नाही आलं तर गेट बंद होणार नाही. साहेब काय सांगतोय, तुम्ही तुमच्या सदाशील मार्गाने काय करायचं ते करा. तुम्हाला घटनेने पूर्ण अधिकार दिलेला आहे, परंतु आपल्याकडून कुठल्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यायची जबाबदारी आहे. आम्हाला सरकारने त्यासाठी नेमलं आहे की कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर तिथं हस्तक्षेप करायचा. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. जे काही तुमचे आहेत त्याच्या सहकार्य आहे, आमचं सहकार्य आहे. आम्ही जितकं मनावर शांततापणे घेतोय, आज इथे आमचा जीव देण्याची बी तयारी आहे. जीव देण्याची तयारी तुम्हाला तेही बघायचं असेल सर तर तुम्हाला 2 वाजताच्या टायमावर हजारोच्या संख्येमध्ये पेट्रोल सगळ्याच्या हातात दिसेल. ती माहीत करून दाखवतो तुम्हाला इथं. हे बी तुम्हाला आमचा कसं आम्ही संविधानिक पद्धतीने आज जसं तुम्ही कुंभार समाजाला दिलंय 20-20 लाख रुपये घेऊन दुसऱ्याला असे दिले. आमच्या चर्मकार समाजाची एक कला क्षेत्र आहे त्याला का नको? वडर समाजाला दिलं त्याला का नको? बिल्डराचे घसट टाकायचे आहे का फक्त? त्यांना जागे आहे, जनतेची सेवा करते रोडवर बसून. आज 3 वर्ष झाले आमचे महाराजांची प्रतिमा बसवायसाठी आम्ही महापालिकाला रोज आंदोलन करतो, उपोषण करतोय. खाली आश्वासन देतात, तोंडात आमच्या मारून देतात, बस झालं. मूर्ती आणून आमची तशी ठेवलेली आहे. आम्ही कायद्याचं उल्लंघन केलंय का आतापर्यंत? जर आम्ही रस्त्याच्या मधात महाराजांची मूर्ती ठेवून दिली, किती मोठं कायद्याचं उल्लंघन